स्वामींनी आपल्या प्रिय भक्तांसाठी खूप मोठा संदेश पाठवला आहे। तुम्ही जर का खरंच स्वामींना मानत असाल तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघाल, कारण की स्वामींनी आपल्या भक्तांसाठी त्यांच्या जीवनाचा खूपच मोठा आणि खूपच भारी आणि पहिला संदेश जो ऐकताच तुम्हाला तुमच्या जीवनाचे मेन जे सूत्र आहे ते समजतील। म्हणून हा संदेश तुम्ही विनंती आहे पूर्ण ऐकावा। आणि जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहाल आणि सबस्क्राईब करून पुढे जाशाल। स्वामी आपल्या भक्तांना नेहमी एकच सांगत असतात का बाळा, तुझीही वेळ येईल आणि त्या वेळेवर तुझाही अधिकार राहील। एक काम करत जा, जीवनामध्ये 3 लोकांना कायम मदत कर आणि त्या 3 जणांना सांग का तुम्ही 3 जणांची मदत करा। असे तुम्ही तुमच्या जीवनाचे सूत्र बदलून दुसऱ्यांचं सुद्धा तुम्ही जीवन बदलवू शकतात। तुम्हाला हा प्रश्न कायम पडत असेल का माझ्यासोबत वाईट का बरं होतं, तर बाळा, तो मागच्या जन्मी केलेले तुझे हे कर्म आहे। तू मागच्या जन्मी कोण होता हे फक्त आपल्या स्वामींनाच माहीत आहे। म्हणून मागच्या जन्मीतले वाईट केलेले कर्म या जन्मामध्ये तरी सुधरव, म्हणजे तुझी जी वेळ आहे चांगली ती लवकरात लवकर तुझ्यापाशी येईल। देव, तू नेहमी प्रश्न करत असन का जे वाईट वागतात त्यांचं का बरं चांगलं होतं आणि जे चांगलं वागतात त्यांचं दरवेळेस का बरं वाईट होत असतं। पण त्याच्या मागचं कारण हे खूप मोठं आहे आणि हे समजायला तुला थोडा वेळ लागेल। आणि तुला हा वेळ या संदेशामध्ये तुला पूर्ण द्यायचा आहे। जेव्हा तू हा संदेशाला वेळ देशील तेव्हा तुझं जीवन पूर्ण बदलेल। स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात, बाळा, कोणी जर का अडचणीत असन तर त्याला मदत करणं हा आपला पहिला धर्म आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेव। श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, कोणी तुझं वाईट करण हा त्याचं कर्म, तू कोणाचंच वाईट करणार नाही हा तुझा धर्म। श्री स्वामी समर्थ। तर तुझ्या वाटेला आलेले सर्व दुःख आज नष्ट होणार आहे, पण तेव्हाच जेव्हा तुला जी गोष्ट प्राप्त करायची आहे त्याच्यासाठी तू झटत राहशील, कायम मेहनत करत राहशील। घर बसल्या बसल्या कोणीही यशस्वी होत नाही। सुरुवात करा, सुरुवात केलेला महत्त्व आहे। तू सक्सेस हो का नको हो, पण तू सुरुवात करतो आहे आणि तू सर्वश्रेष्ठ आहे। कधीही कोणासारखं बनण्याचा प्रयत्न करू नको, कारण आपण जसे आहोत सर्वश्रेष्ठ आहोत। ही गोष्ट कायम लक्षात ठेव। स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी खचून जाऊ नको। माझा हात आणि माझी साथ तुझ्यासोबत कायम आहे। श्री स्वामी समर्थ। गुरुदेव दत्त। जीवनामध्ये स्वामींशिवाय आपलं कोणीच नाही आहे। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्यांना नेहमी मदत कर। कोणी आपला दुश्मन जरी राहिला तरी त्याला वेळेवर मदत कर, कारण की त्यांचे कर्म वाईट असतील पण तू तुझे कर्म वाईट करू नको, कारण की हिशोब तुझ्या पैशांचा नाही तर तुझ्या कर्मांचा होतो। श्री स्वामी समर्थ।